सांगली ईश्वरपूर रोडवर डिग्रजजवळ मालवाहतूक गाडीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सांगली ईश्वरपूर मार्गावरील डिग्रज गावाजवळ आज 20 जुलै रोजी सकाळच्या सुमारास एका मालवाहतूक गाडीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर काही क्षणातच संपूर्ण वाहनाला केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. आगीमुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून सुरक्षितेच्या दृष्टीने पोलिसांनी घटनास्थळी वाहतूक नियंत्रित केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र मालवाहतूक गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान गाडीला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किट, यांत्रिक बिघाड किंवा इतर कोणत्या कारणामुळे आग लागली याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.